आज तुमच्यासाठी घेऊन आलोय समानार्थी शब्दांचं लेक्चर। समानार्थी शब्द म्हटल्यानंतर प्रत्येक वर्षी त्या घटकावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच। तर आपण जे काही समानार्थी शब्दांची प्रश्न आहेत 2023 पासून ते 2016 पर्यंत जेवढी प्रश्न विचारलेली आहेत त्या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण या लेक्चरमध्ये आता करून घेतोय। आणि त्या प्रत्येक पर्यायामध्ये आलेला जो काही समानार्थी शब्द आहे त्या समानार्थी शब्दाचं त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने ते लक्षात ठेवले पाहिजे त्या संदर्भातले ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला आपण पहिल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया। इथून आपली जी काही सिरीज आहे ती सुरू राहणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा। बघा, पहिला प्रश्न विचारला राज्यसेवा मुख्य 2022 ला विचारलेला आहे। प्रश्न होता घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत ते ओळखा। बरोबर, 4 पर्याय आपल्याला दिलेले होते। आपण आता एवढे समानार्थी शब्द म्हटल्यानंतर एवढे पाठांतर करण्याची आता गरज नाहीये। ते का तुम्हाला सांगतो, कारण की बघा पहिला पर्याय हय, वारू आणि तुरग। आता इकडं आपण 2 भागांमध्ये विभागणी केलेली आहे की इकडं समजा जर आपण बघितलं तर घोडा आहे, बरोबर, आणि एका बाजूला मी घेतलेली आहेत की नेहमी ऐकत असणारे समानार्थी शब्द, म्हणजे पुन्हा पुन्हा नेहमी आपण जे काही समानार्थी शब्द ऐकतो ते वाचण्याची गरज पडत नाही। ओके, कारण की ते आपण नेहमी ऐकत असतो। तर अश्व आपण नेहमी ऐकतो, घोड्याचा समानार्थी शब्द। त्यानंतर तर कधी कधी ऐकत असणारे समानार्थी शब्द इथं आपले मार्क जात असतात। आता एकच प्रश्न पुन्हा पुन्हा बऱ्याच पेपरमध्ये रिपीट झालेला दिसतोय। मग आता बघा इथं तुम्हाला जो प्रश्न विचारलाय ना, तर बघा तुरग तिकडं पर्यायामध्ये आहे तुरग, त्यानंतर वारू सुद्धा पर्यायामध्ये आहे, त्याच्यानंतर तुरंगम, बरोबर। बघा आता इकडं तुरग आहे, तुरंग आहे, तुरंगम आहे, म्हणजे पहिला पर्याय आहे। म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये आलेले तिन्ही समानार्थी शब्द अश्वासाठी घोड्यासाठी आलेले आहेत। दुसऱ्या पर्यायामध्ये आलेले सुद्धा सर्वच्या सर्व शब्द कुणासाठी आलेले आहेत तर अश्वासाठी घोड्यासाठी आलेली आहेत। त्यानंतर अश्व आहे, हय आहे, पण वारुणी नाही। वारुणी म्हणजे काय तर हे एक मद्यपेय आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। वारुणी म्हणजे मद्य किंवा दारू म्हणतो आपण त्याला, बरोबर, म्हणून तिसरा पर्याय येऊ शकत नव्हता। त्याच्यानंतर आहे कुरंगम, बरोबर। इथे कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता असते। आता बघा इकडं हरिणसाठी हे शब्द आलेले आहेत, बरोबर। कुरंग हरिण किंवा कुरग हरिण, कुरंगम हरिण, बरोबर। त्याच्यानंतर काळवीट, कस्तुरी आणि मृग ही संपूर्ण शब्द कुणासाठी आहेत? हरिणसाठी आहेत। आपल्याला विचारले कुणासाठी आहे? घोड्यासाठी आपल्याला विचारलेली आहे। म्हणजे कधी आता हे विसरू नका की जे मी तुम्हाला ट्रिक सांगतोय ना समानार्थी शब्दांच्या बाबतीत, अशीच नोट्स आपल्या बॅचमध्ये उपलब्ध असणार आहे। ओके, मग आता इथं ए आणि बी बरोबर कोणता पर्याय बरोबर आहे? तर ए आणि बी बरोबर, सी आणि डी चूक, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे। फक्त ए आणि बी बरोबर, अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढे बघा, समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा। प्रश्न कधी विचारलेला? 2021 राज्यसेवा मुख्याला विचारलेला आहे, बरोबर। आता इथं पर्याय कोणकोणते दिले आहेत आपल्याला बघा। पहिला पर्याय दिला भार्या। भार्या म्हणजे काय तर बायको किंवा पत्नी किंवा कांता, बरोबर। त्याचे समानार्थी शब्द मी पलीकडे घेतलेली आहेत। आता इकडं काया म्हटल्यानंतर आता हे जसं रायमिंग साधणारी शब्द आहेत किंवा यमक साधणारी शब्द आहेत की काया जाया, मग आपल्याला असं वाटतं की एकमेकांना समानार्थी शब्द असतील, अजिबात नाही। काया म्हणजे काय तर काया म्हणजे देह, काया म्हणजे शरीर, तनू, कलेवर, वपू, गात्र, अंग, गात, बरोबर। अशा पद्धतीने आता इथं 2 भागांमध्ये विभागणी केलेली नाही। जर आपण नेहमी ऐकत असणारे शब्द कोणते यातले तर देह आहे, शरीर आहे, तनू आहे, बरोबर। यांना तुम्ही त्या ठिकाणी अंग आहे या शब्दांना एका गटामध्ये घेऊ शकतात। आणि जो दुसरी जी काही शब्द आहेत जसं की त्या ठिकाणी कलेवर आहे, वपू आहे, बरोबर, यांना तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? दुसऱ्या गटामध्ये टाकू शकतात। कोणत्या? की कधी कधी ऐकत असणारे समानार्थी शब्द, बरोबर। म्हणजे अशा पद्धतीने काया हे येऊ शकत नव्हतं, म्हणजे हा गट तर त्या ठिकाणी योग्य नाही। का? कारण की भार्या आणि जाया हे दोघं समानार्थी आहे, पण काया त्यामध्ये समानार्थी नाही। ओके, त्यानंतर दुसरा पर्याय आपल्याला दिला होता महिला, वनिता, ललिता, हे तर काही येऊ शकत नव्हतं, कारण की महिला म्हटल्यानंतर यांना वनिता आणि ललिता हे समानार्थी शब्द नाहीचे, बरोबर। त्यानंतर पुढे काय बघा, सरिता, तटिनी, निर्धारिणी। आता तिसऱ्या पर्यायाचं सुद्धा विश्लेषण मी इथं करून दिलेलं आहे बघा। सरिता म्हणजे काय? नदी, बरोबर ना। आता नेहमी ऐकत असणार काय? जलवाहिनी आहे ती, बरोबर। आणि कधी कधी ऐकत असणारे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत बघा। सरिता, यस, आलेल्या पर्यायामध्ये नद सुद्धा म्हणतात त्याला, आपगा म्हणतात, कल्या म्हणतात, बरोबर, कल्लेलिनी म्हणतात, तटिनी म्हणतात, तटिनी सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये दिसतोय।
त्याच्यानंतर तटी, तरंगिणी, निम्नगा, निर्झरिणी म्हणजे पर्याय क्रमांक 3 थोडं पर्याय इकडं खालीवर झाले आहेत ते पर्याय क्रमांक 3 जे काही आहे त्याचं योग्य उत्तर आहे. आपल्याला प्रश्न विचारला योग्य गट ओळखा म्हणजे समानार्थी शब्दांचा योग्य गट पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतोय. आता पर्याय 4 येऊ शकत नव्हता कारण कच म्हणजे काय तर कच म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की आता बघा नेहमी ऐकत असणारे समानार्थी शब्द कच म्हणजे काय अटकाव, चेप, कोंडमारांदा बरोबर हे नेहमी त्या ठिकाणी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो. त्यात पुढे या मित्रांनो थोडं बघा आता कधी कधी ऐकत असणारे समानार्थी शब्द काय संकट आहे, अरिष्ट आहे, अडचण, घोटाळा, तंटा, भांडण, भांडा भांडी बरोबर मारामारी ही शब्द त्या ठिकाणी ही सुद्धा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी नेहमी ऐकत असतो. म्हणजे याच्यामध्ये जरी अशा पद्धतीचे गट केलेले असले तरी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला काही म्हणजे एवढं त्यामध्ये काही विशेष नव्हतं. पण ही शब्द कच म्हणजे काय नवीन शब्द होता त्याला तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला कच हा आला त्यात अलक. अलक म्हणजे काय तर इकडे दिलेत मी बघा अलक म्हणजे काय तर अलक म्हणजे कुंतल, केश, केस, बाल हे संपूर्ण त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत. म्हणजे कच आणि अलक हे समानार्थी शब्द नाही. कच अलग आला त्याच्यात अलक हा शब्द वेगळा आला. नयन सर्वांना माहिती आहे तर नयन म्हणजे काय तर डोळे बरोबर ना म्हणजे नेहमी ऐकत असणारे हे आता नयन, नेत्र आणि चक्षु हे नेहमी ऐकतो आपण. पण कधी कधी ऐकणारे कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आहे अक्ष, अक्षी, लोचन बरोबर का नाही. त्यानंतर त्या ठिकाणी आख, आवाळू, अंबक आणि दग अशा पद्धतीने ही संपूर्ण शब्द कधी काळी त्या ठिकाणी आपण ऐकत असतो आणि नेहमी त्या ठिकाणी आपण ऐकत असतो. म्हणजे प्रश्न एक आहे पण त्यावरती विचारलेले संपूर्ण समानार्थी शब्द किती आहेत. आता बायकोसाठी समानार्थी येणारे बघा सर्वांना त्या ठिकाणी माहिती असतील आपण बऱ्याचदा ऐकलेले आहेत. कधी कधी ऐकलेले बघा अंगना, अस्तरी, अस्तुरी पण आहे, जाया, बाईल, सहधर्मचारिणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही संपूर्ण शब्द कधी कधी आपण ऐकतो. म्हणजे प्रश्न एक असू दे पण एका प्रश्नातून किती समानार्थी शब्दांची तयारी होत आहे हे तुमच्या समोर आहे. ओके म्हणून लेक्चर जरी त्या ठिकाणी 30-35-40 मिनिटात लेक्चर असलं तर किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या सर्व गोष्टीवरून लक्षात येते. त्यानंतर त्या ठिकाणी समानार्थी शब्दांच्या जोड्या सांगितलेल्या. आता ढग, ढगासाठी समानार्थी शब्द कोणकोणती आलीत बघा. ढग म्हटल्यानंतर इकडं नेहमी ऐकत असणारे फक्त हे प्रश्न इथं घेण्यामागचं कारण एकच आहे मित्रांनो की जे काही त्या ठिकाणी रिपीट होत जातात प्रश्न पुन्हा पुन्हा तेच प्रश्न वेगवेगळ्या वर्षी त्या ठिकाणी विचारलेली मला दिसलेत. आता इथं हा 2020ला विचारलेला प्रश्न राज्यसेवा मुख्याला. आता ढग म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना इकडे दिसणार की इकडं ढग म्हटल्यानंतर चौघांपैकी काय आलाय पयोधर आलाय. म्हणजे कधी कधी ऐकतो आपण अंबुद, अब्द, पयोधर आणि महुडा अशा पद्धतीने ही समानार्थी शब्द त्या ठिकाणी आली आहेत. म्हणजे ढगसाठी आलेला आहे हा पयोधर. म्हणजे एचं 2 कुठं दिसतंय एचं 2 ठिकाणी म्हणजे पर्याय 2 गेला 3 गेला बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी देव, देव म्हणजे काय तर सर्वांना माहिती आहे देव म्हणजे त्या ठिकाणी जो अमर असतो बरोबर आहे. देवासाठी सुद्धा शब्द इथं आलेली आहेत बरोबर. इथं त्या ठिकाणी देवासाठी शब्द आलेली आहेत. कोणकोणती आहे ईश, ईश्वर, दैवत, परमात्मा, परमेश्वर, प्रभू, बाप्पा, भगवंत आणि भगवान अशा प्रकारचे शब्द त्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. ओके त्यानंतर त्यांनी सूर्य म्हटल्यानंतर आता बघा सूर्य कुठं आला हे इकडे सूर्य बघा. सूर्यासाठी समानार्थी शब्द नेहमी ऐकत असणारे आपण रवी, भास्कर आणि मित्र. पण कधी कधी ऐकणारी काय आता मार्तंड बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आदित्य, सविता. सविता आलाय का पर्यायामध्ये यस सविता पर्यायामध्ये आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे आपण कधी ऐकत नाही त्याचा अभ्यास फक्त आपल्याला करायचा आहे मित्रांनो हे मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे बस. तर इकडं त्या ठिकाणी भानू आहे, दिनकर आहे, अर्क, प्रभाकर, अंबरीश, दिवाकर, वासरमणी, दिनमणी, चंडाक्षू. आपण एकदा 2दा 3दा हे शब्द रिवाइज केली ही नोट्स रिवाइज केली की नंतर त्या ठिकाणी अजिबात आपल्याला अभ्यासण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर चंद्रावरती प्रश्न विचारला. इकडे बघा चंद्र, चंद्रामध्ये इंदू यस इंदू आहे, चंद्र इंदू आहे. म्हणजे इकडं आपण बघतोय त्याची वेगवेगळे नावं बघतोय वेगवेगळ्या लेक्चरमध्ये या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बरोबर. तर आता या सर्वच्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. निशापती, मयंक आहे, मृगांक आहे, रजनीनाथ आहे, वधू, शशांक, शशी, त्याच्यानंतर शीतभानू, शीतांशु, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशु. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सुधांशु, हिमांशु आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी शीतांशु या सर्वांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्युजन होत असतं.
त्याच्यामुळं त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करा. ओके, म्हणजे जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं येते बघा, म्हणजे एचं 2 तर झालं, 2चं 3 कुठं दिसतंय, 2चं 3 पर्याय क्रमांक 4 मध्ये हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि सूर्याचं 1 आहे. बरोबर, म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पण पर्यायामध्ये जे 4 पर्याय आपल्याला दिलेले होते त्याचं विश्लेषण मी तर तुम्हाला समोर मांडलं. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न, आता इथं काही जास्त बोलण्याची गरज नाही. चंद्रासाठी ऑलरेडी मी तुम्हाला बरंच त्या ठिकाणी विश्लेषण करून दिलाय. जो प्रश्न 2019ला विचारला तोच प्रश्न 2019ला रिपीट झाला. फक्त प्रश्न आयोगाचं विश्लेषण करण्यामागचं कारण काय की आयोगाचा अप्रोच आपल्याला समजला पाहिजे की नेमकं आयोगाला काय अपेक्षित आहे. बरोबर, या सर्व गोष्टी आपल्याला समजणं, त्याच्यामुळं हे विश्लेषण किंवा त्याच्यामुळं ही सिरीज आहे. म्हणजे इकडे जर आपण बघितलं तर इंदू आहे, रजनीनाथ आहे, सुधाकर आहे आणि हिमांशू आहे. सर्व पर्याय बरोबर हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. काय सांगितलंय, समुद्र. समुद्रामध्ये काय येणार आहे, अंबुज, शार्दूल, जलधी आणि सोम. आता समुद्र काय असतो, जल देणारा असतो. आता इथं बघा समुद्राला त्या ठिकाणी समानार्थी शब्द सागर आपण नेहमी ऐकत आलोय, त्याचे समानार्थी शब्द कोणकोणते, अब्दी, अर्णव, उदधी, जलधी आलेला आहे. बरोबर, म्हणजे जलधी. एचं 3 कुठं दिसतंय, एचं 3 एकाच ठिकाणी दिसतंय पर्याय क्रमांक 3 मध्ये. बरोबर, मग त्या ठिकाणी कमळ म्हटल्यानंतर 2चं 1 येणार आहे, अंबुज. बरोबर, आता इकडं कमळसाठी पहिला शब्द अंबुज आहे. ओके, म्हणजे ही संपूर्ण शब्द त्याच्यासाठी आली आहेत की अंबोज, अंभोज, सरोरुह, अंभोरुह, अब्ज, जलज. बरोबर, एवढी सर्वच्या सर्व शब्द त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त पुन्हा पुन्हा 2-3 वेळेस ही संपूर्ण रिपीट करा, रिवाइज करा, संपला विषय. मार्क भरून भरून आपल्याला भेटणार आहे. 2 प्रश्न 100% यावरती असतात. 1 ते 2 प्रश्न मी 2016 पासून 2023 पर्यंत संपूर्ण शब्द इथं तुमच्या समोर मांडतोय. मित्रांनो, सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्या. आता इकडं त्या ठिकाणी चंद्र आहे आणि सिंह आहे. आता सिंह म्हटल्यानंतर, आता चंद्र म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आधीच त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की चंद्रासाठी कोणकोणते समानार्थी शब्द आहेत. बरोबर, म्हणजे सीचं त्या ठिकाणी सोम अशा पद्धतीने म्हणू शकतो आणि सिंह म्हटल्यानंतर त्या ठिकाणी इकडं शार्दूल. बरोबर, हा शब्द त्या ठिकाणी राहिला. तर इकडं सिंह म्हटल्यानंतर डीचं 2 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न कुठेही विचारला त्याचं उत्तर आलं पाहिजे. बघा आता पुढे 6 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, वारा या शब्दासाठी त्या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता आहे. आता वारासाठी आपण मरुतसाठी घेतलेला आहे. मरुत बघा काय काय, पवन, वायू, वारा, हवा नेहमी ऐकत असतो आपण. असं कोणी नसणार का त्यांनी ही शब्द ऐकले नसतील, सर्वांनी ही शब्द ऐकलेली आहेत. आता काही जण म्हणतील की सर तुम्ही हे लिहून का ठेवलं. मित्रांनो, आता जर मी हे संपूर्ण शब्द लिहून ठेवले नसते तर आपल्याला प्रत्येक शब्द लिहिताना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ द्यावा लागला असता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की एवढं लेक्चर त्या ठिकाणी लांबवणं ते कुठंतरी त्या ठिकाणी जमलं नसतं. त्याच्यामुळे ही संपूर्ण शब्द मला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवता येते आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी ही पद्धत त्या ठिकाणी अवलंबलेली आहे. तर त्या ठिकाणी बघा आता मरुतसाठी काय आहे, अनिल आहे. आता बरेच विधी तर अनल सुद्धा दिलेलं होतं, अनल येत नाही. अनिल म्हणजे वारा, तर अनल म्हणजे काय, तर अनल म्हणजे त्या ठिकाणी अग्नी, विस्तव, पावक. समजलं का. अशा प्रकारे ही शब्द पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला काय झालेली आहेत, रिपीट झालेली आहेत. त्याच्यानंतर मरुत, यस, वात, समीर, समीरन, समीर आहे, समर आहे, तिथं समर आहे, समीर नाही आहे. समर म्हणजे वारा नाही, समर म्हणजे काय, तर युद्ध, लढाई, रणकंदन. समजलं का. म्हणून त्या ठिकाणी समर येणार नाही, अनल येणार नाही. समजलं का. अनल म्हणजे विस्तव. हे दोघं आयोगाने आपल्याला का दिले, 100% आपल्याला आयोगाने फसवण्यासाठी किंवा आपल्या प्रश्नांची उत्तर चुकण्यासाठी हे दोघं पर्याय तिथं आलेली आहेत मित्रांनो. कारण की आपल्याला अनिल माहिती आहे, आपल्याला त्या ठिकाणी समीरण माहिती आहे. समीरण म्हणजे काय, तर वारा. मरुत आणि समीरण म्हणजे ए आणि डी हे फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आयोग अशी प्रश्न का टाकते बघा, तिकडं सुद्धा त्या ठिकाणी पर्याय सेम असतात. बरोबर का. म्हणजे इथं शब्दांचा अर्थ किंवा
मायक्रो ॲनालिसिस आपलं त्या ठिकाणी तगडं असलं पाहिजे, आयोगाचा अप्रोच आपल्याला समजला पाहिजे, तरच या सर्व गोष्टी शक्य होणार आहे. म्हणजे इकडे जर आपण बघितलं आता की समर म्हणजे काय, तर समर म्हणजे झुंज, युद्ध, लढा, लढाई शब्द आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो. पण इकडे या थोडा आता बघा, कंदन, रणकंदन, रणसंग्राम, संगर, संग्राम, हे संपूर्ण शब्द कधी कधी त्या ठिकाणी आपण ऐकत असतो. ही संपूर्ण शब्द कुणाला समानार्थी आहे, तर ही समरला समानार्थी आहे. अशा पद्धतीने समर म्हणजे त्या ठिकाणी लढाई, समीर म्हणजे त्या ठिकाणी काय, तर वारा, समजलं का, हवा. अशा पद्धतीने फरक जो काही, हा फरक आपल्याला समजणं महत्वाचं आहे. अनिल म्हणजे काय, तर अनिल म्हणजे वारा, तर अनल म्हणजे काय, तर अनल म्हणजे अग्नी, आग, विस्तव, त्यानंतर पावक, जाळ, आगीन, अंगार, आग्न, समजलं का. अशा पद्धतीने त्या कधी कधी त्या ठिकाणी ऐकणारी समानार्थी शब्द बघा की अनळ आहे, पावक इकडे सुद्धा घेतला, इकडे सुद्धा घेतलाय, जाळ, बरोबर, वन्ही, हुताक्ष, निखारा, वैश्वानर, अंगार, आग्न, शखी, हा एक शब्द महत्वाचा आहे. पुढच्या वेळेस हा विचारला जाऊ शकतो. कृशान हा एक विचारला जाऊ शकतो, किंवा जातवेद, हे तिघ शब्द आवर्जून त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढच्या पेपरमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आपण बघतोय की रिपीट होत आहेत प्रश्न, बरीचशी प्रश्न रिपीट होताना दिसत आहेत. त्यानंतर पुढे बघा की योग्य जोड्या जुळवा. इकडं आता मी काही चित्र घेतली आहेत नोट्समध्ये, माझ्या बॅचमध्ये अशा पद्धतीने मी चित्र स्वरूपामध्ये समानार्थी शब्द त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. ओके, पुढे बघा आता निशा. निशा म्हटल्यानंतर काय, तर निशा सर्वांना माहिती आहे, निशा म्हणजे यामिनी, हे आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्याची जोडी 3 जुळते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. कारण की मर्कट म्हणजे काय, तर सर्वांना माहिती आहे, मर्कट म्हणजे काय, तर कपी, समजले का. इकडं बसलेलं आहे मर्कट म्हणजे त्या ठिकाणी काय, हा मर्कट आहे, इकडं कपी आहे, समजलं का. त्यांना म्हटलं तर माकड. ओके, म्हणजे मर्कट म्हणजे कपी. कधी कधी ऐकत असणारी शब्द एकीकडे घेतली. शाखा मूर्ख सुद्धा त्यांना म्हटलं जातं, त्या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इंदिरा आहे आणि हेम आहे. हेम म्हणजे काय, तर कांचन. कांचन म्हणजे काय, तर सोनं. हे दिसतंय तुम्हाला इकडं, बरोबर का. हेम, बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी ते कुणाला समानार्थी आहे, तर ते सोन्याला समानार्थी आहे. म्हणजे अशा पद्धतीने कांचन, अशा पद्धतीने हेम आणि कांचन. एक तुम्ही ऑब्झर्व करा, एक निरीक्षण करा की आधी प्रश्न कशा पद्धतीने विचारली जात होती. आधी प्रश्न येत होता की सोन्यासाठी समानार्थी शब्द ओळखा. आपण काय करतो की पहिला शब्द सोने वाचतो आणि मग समानार्थी शब्द वाचतो. पण आता आयोगाचा जो काही ट्रेंड आहे तो बदलत चाललाय. आयोगाचा जो काही त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची काही पद्धत आहे ना, तर ती बदलत चालली, ती आपण समजली पाहिजे. कसं की इकडं आता माकड राहायचं, इथं रात्र राहायचं, बरं का. अशा प्रकारचे शब्द आधी यायची, रात्र राहायचं, त्याच्यानंतर इकडं माकड राहायचं, इथं त्या ठिकाणी सोने राहायचं. पण आता काय करताय आयोग की आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर लक्षात येऊ नये किंवा आपला वेळ जावा, त्याकरता तुमचा सराव अशा पद्धतीने असला पाहिजे आता की समानार्थी शब्दामधला कुठलाही शब्द विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आपण पुस्तकातनं काय वाचतो की सोने, सोन्यासाठी समानार्थी शब्द, बरोबर आहे, असं वाचतो. पण आयोग काय विचारताय की त्या ठिकाणी हेम देत आहे आणि त्याचा सोना समानार्थी शब्द वेगळ्या पद्धतीने विचारताय. माकड देत नाहीये, मरकट देत आहे, वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारताय. अहो निशा देत आहे, रात्र देत नाहीये, निशा देत आहे, वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारताय. इथं त्या ठिकाणी निशा दिलं, पुढच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विभावरी दिलं जाऊ शकतं, किंवा क्षपा दिलं जाऊ शकतं, तमी दिलं जाऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीची मधली शब्द दिली जाऊ शकतात आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणून त्या पद्धतीची तयारी आपली असली पाहिजे आणि त्या पद्धतीचा सराव आपला असला पाहिजे, म्हणजे निश्चित आपल्याला मार्क भेटणार म्हणजे भेटणार, समजलं का. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक जोडी राहिली ती म्हणजे इंदिरा म्हणजे वैष्णवी. इकडे दिलाय तुम्हाला बघा की इंदिरा म्हणजे काय, तर कमला, कमळजा, पद्मा, त्याच्यानंतर त्या ठिकाणी रमा, लक्ष्मी, विष्णू पत्नी, श्री आणि वैष्णवी हा शब्द सुद्धा त्यामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी होतो. म्हणजे अशा पद्धतीने इंदिराची जोडी वैष्णवी त्या ठिकाणी जोडली. त्यानंतर पुढे आहे, आता इथं काही बोलण्याची गरज नाही, फक्त मला सांगायचं आहे की हा प्रश्न आता राज्यसेवा मुख्य 2017चा प्रश्न आहे. म्हणजे 18-19 आपण जर एक ऑब्झर्व केलं, एक निरीक्षण केलं, तर येणारे जे काही शब्द आहेत ते येणारे शब्द रिपीट होत आहे. हे मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न घेण्यामागचं कारण. अनल आत्ताच बघितलं आपण की अनल म्हणजे काय, तर विस्त, पावक, बरोबर का. अही म्हणजे काय, तर अही म्हणजे भुजंग. बघा मधले शब्द दिले प्रत्येक प्रश्नामध्ये, तुम्ही बघा जुळवाजुळवामध्ये आपला वेळ गेला पाहिजे, आपल्याला लक्षात नको यायला पाहिजे, कारण की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाई असते. त्या पद्धतीचा सराव आपला असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून तुमच्यासाठी लवकरच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मी त्या स्वरूपाच्या टेस्ट सिरीज अतिशय माफक फीमध्ये त्या ठिकाणी काय करून देतोय, उपलब्ध करून देतोय.
आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, सर्वांना मला आनंद वाटतोय की आपली बॅच ॲप्लिकेशनमध्ये परिपूर्ण अपडेट स्वरूपाची बॅच, त्याच्याबरोबर 3 प्रकारच्या नोट्स आणि आयोगाच्या क्वेश्चन पेपर 50 क्वेश्चन पेपरचे लेक्चर्स तुम्हाला एवढं फक्त 2099 रुपये फीमध्ये. अजिबात रिस्क कुठंच घेऊ नका, बॅच आवर्जून घेऊन टाका, रिस्क घेऊ नका. तुम्ही 40 पर्यंत मार्क मिळवत असले तर निश्चितच माझी लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही 45, 46, 47 पर्यंत जाणार म्हणजे जाणार, हा माझा शब्द आहे. तुम्हाला सांगतो की इकडं त्या ठिकाणी हा माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकतात, काही अडचण नाही. त्यानंतर भार्या म्हटल्यानंतर कांता, कपी म्हटल्यानंतर मरकट, आत्ता बारे तिकडं हा रिपीट झालेला प्रश्न होता. म्हणजे अशा पद्धतीने जोड्या जुडल्यानंतर एचं 4 2 ठिकाणी म्हणजे 3 गेला 4 गेला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अही म्हणजे भुजंग, म्हणजे 2चं 3 कुठं दिसत आहे तर 2चं 3 पर्याय त्या ठिकाणी 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील राज्यसेवा मुख्य 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या अर्थी वापरले जातात. आता मी काय केलंय की 16 पासून 23 पर्यंत जेवढे राज्यसेवेचे मुख्यचे प्रश्न आहेत समानार्थी शब्द ते सर्व घेतलेत, जेणेकरून तुमची रिव्हिजन होऊन जाणार. असंच आपण त्या ठिकाणी सिरीज सुरू ठेवणार आहोत, बरोबर. तर आता खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या शब्दासाठी अर्थासाठी वापरलेली आहेत. तनुज, पादप हे आहेत का, तर तनुज म्हणजे काय, तर तनुज म्हणजे त्या ठिकाणी पुत्र, नंदन आणि सूत, समजलं का. सहला पहिला उकार, त्या एका शब्दाचे अनेक अर्थ हे सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तनुज आणि पादप म्हटल्यानंतर कशामध्ये येतं पादप, तर त्याचा अर्थ काय होतो, पादप म्हणजे वृक्ष, समजला का. नेहमी ऐकत असताना कधी कधी ऐकणारे बघा वृक्षासाठी तरु, तरुवर, वनस्पती, पादप, द्रुम, रोप आणि झुडूप, म्हणजे हे दोघंच्या दोघं भुंगासाठी येऊ शकत नाही, ते वेगळ्या पद्धतीने जोडी निर्माण झालेली आहे. मिलिंद आणि भ्रमर हा प्रश्न किती वेळेस विचारला गेला, यस हे येणार आहे. कारण की बघा भुंगासाठी कोणकोणते, तर मधुप, अली, द्विरेफ, भ्रमर, मधुकर, भृंग, मिलिंद, यस आपल्याला सांगितलंय भ्रमर आणि मिलिंद हे दोघं शब्द त्यामध्ये समाविष्ट झाले. त्यानंतर सारंग येऊ शकत नाही, समीरण आपण बघितलं वारा, पण सारंग येऊ शकत नाही. सारंग म्हणजे काय, तर हत्ती, म्हणजे गज त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणतो गज, हत्ती. कधी कधी आपण जी समानार्थी शब्द ऐकतो ते बघा की सारंग, मत्तांग. तुमच्याकडे जे काही नोट्स उपलब्ध असतील त्या नोट्स समोर ठेवा, आपलं लेक्चर बघा, यामध्ये तुम्हाला भरपूर शब्द नवीन स्वरूपाचे जे काही आयोग पेपरमध्ये विचारताय त्या स्वरूपाचे शब्द तुम्हाला आपल्या नोट्समध्ये आपल्या लेक्चरमध्ये दिसतील. मी त्या ठिकाणी खात्रीशीर सांगतो तुम्हाला, कारण की आपल्याला इथं आपलं टार्गेटच ते आहे 45+, यस 45+ टार्गेट आहे आपलं. आता तुम्ही 40-42 पर्यंत जात असणार, आपल्याला इथं 5 ते 7 मार्क कसे वाढवायचे पेपरला, आलं का लक्षात. म्हणजे सारंग, मत्तांग, गजेंद्र, दंती, हस्ती, कुंजर, नग, जनाग, त्यानंतर वारण, करी, अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे सारंगसाठी समानार्थी आहेत, म्हणजे हाही पर्याय येऊ शकत नाही. अली आणि मधुप, आता आहे का अली आणि मधुप, यस अली इकडे दिसतोय. त्याच्यानंतर मधुप पहिल्या क्रमांकालाच आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बी आणि डी हे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे, म्हणजे पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने पर्याय बी आणि डी हे अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे आपल्या लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आत्ता बरे आपण बघितलं, पुन्हा हा प्रश्न आला आपल्याला. आता अही म्हटल्यानंतर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की भुजंग, साप, सर्प, बरोबर ना, हे संपूर्ण शब्द त्याच्यासाठी समानार्थी आहेत, बरोबर. इकडे दिलाय बघा, सर्प, साप, अही, तक्षक, उरग, व्याल, भुजंग ही सर्व कधी कधी ऐकत असणारे, हे वाचायची गरज नाही. इकडं त्या ठिकाणी आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे प्रश्न कसा येऊ दे आपल्याला सर्पावरचे समानार्थी शब्द बघायचे नाही, संपूर्ण समानार्थी शब्द 2 पद्धतीने लक्षात ठेवायचे. प्रश्न कशाही येऊ द्या, म्हणजे तुम्हाला मधला शब्द विचारू द्या का समोरचा शब्द विचारू द्या, आपल्याला त्याचं उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे, विषय संपला. त्याच्यानंतर त्यांनी पृथ्वी म्हटल्यानंतर आता बघा पृथ्वीसाठी समानार्थी पृथ्वी, भूमी, भूम, पृथ्वी, धरती, बरोबर. आता इथं काय सांगितलं आपल्याला, तर इथं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलाय, तो म्हणजे क्षमा, बरोबर. पृथ्वी म्हणजे काय, तर क्षमा, अशा पद्धतीने त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. म्हणजे भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेंद्री, भुविष्या, अवनी, धात्री, धरणी, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी, विष्णुपत्नी, बरोबर. त्यानंतर हिरणमय, अंबरस्थली, रोदसी आणि क्षमा, अशा पद्धतीने संपूर्ण शब्द
या पृथ्वीसाठी समानार्थी आलेत. दिवस अहन, बघा दिवस कुठं आहे, हा बघा नेहमी ऐकत असताना दिवस किंवा दिन, बरोबर. इकडं त्या ठिकाणी वासर अहन दिनमान, सद्दीचा काळ नसीब आयुष्य गरोदरपण मृताची उत्तर क्रिया दिवस, बरोबर ना. आज त्या ठिकाणी दिवस कार्य आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी एखादा व्यक्ती केल्यानंतर आपण बोलत असतो, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने समानार्थी शब्द अहन सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विस्तव अग्नी पावाक अन्नाला म्हटल्यानंतर किती रिपीट शब्द होत आहेत. म्हणून जी शब्द त्या ठिकाणी आपण आयोगाच्या दृष्टिकोन जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते संपूर्ण शब्द लक्षात घ्यायचे. हे लेक्चर त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं होतं. हे फक्त यामध्ये राज्य स्वमुख्याची प्रश्न होती. ओके, आता पुढचे काही लेक्चर येईल ते नेक्स्ट वेगळ्या टॉपिकचं घेणार. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.